is being recorded. Okay. वेलकम बॅक. बघा सगळ्यांनी, एकमेव असं फंक्शन आहे जे एंटायर नंबर लाईन वर डिपेंड आहे अँड दॅट इज अ इवन अँड ऑड ऑल्सो. त्याला इवन पण आणि ऑड पण का म्हणतो आपण तुम्हाला माहित आहे. ओके, एफ ऑफ एक्स ला जर मी इथं एफ ऑफ मायनस एक्सचं व्हॅल्यू काढायचं ठरवलं तर हे काय येऊ शकते, तुम्ही याला एफ ऑफ एक्स पण लिहू शकताय किंवा याला मायनस एफ ऑफ एक्स पण लिहू शकताय, कारण झिरो कुठल्याच साईनला ऍक्सेप्ट करत नाही. म्हणजे ते पॉझिटिव्ह साईन आहे का त्याला निगेटिव्ह साईन आहे माहित नाही आपल्याला. ओके, त्यामुळं हे फंक्शन्स इवन पण असतात आणि ऑड पण असतात. एक्स इज सॉरी वाय इज इक्वल टू झिरोला त्याला एफ ऑफ एक्स इज इक्वल टू झिरो म्हणजेच काय असतंय, वाय इज इक्वल टू झिरो. वाय इज इक्वल टू झिरो म्हणजेच एक्स ऍक्सिस, हे लक्षात ठेवा. ओके, एक मिनिट थोडं रिजॉईन होते का बघू. सर मी तुम्हाला एक क्वेश्चन पाठवले बघा. लगेच नंतर क्लास संपताना सांगतो. ठीक आहे, दोन्ही पवार बंधू बाहेर पडले तर ठीक. आपण थोडं वेळ प्लस प्रॉपर्टीज शिकायला लागलो तर आपण थर्ड प्रॉपर्टी बघितलं. एक मिनिट वेळ द्या मला, थोडस त्यांना मेसेज करू. हे आतापर्यंत वर घेतलेले फंक्शन्स कळालेत का तुम्हाला? आयडेंटिकल फंक्शन्स आणि इवन ऑड. गुड, ठीक आहे, पुढे जाऊया आपण मग. ओके, मी एक अजून एक प्रॉपर्टी लिहू इच्छितो, त्याचा आन्सर तुम्हाला सांगायचा आहे. समजा इफ एफ अँड जी आर both are even or odd. हे दोन्ही पण both are even आहेत किंवा odd आहेत, then एफ इंटू जी काय येऊ शकते विचार करून सांगा. लक्षात बघा, एफ अँड जी हे दोन्ही फंक्शन्स इवन आहेत थोडक्यात समजा, तर त्यांचं प्रोडक्ट काय येणार, आणि दोन्ही फंक्शन्स ऑड आहेत तर त्यांचं प्रोडक्ट काय येणार. ओके, काय असं विचार करण्यासारखं नाही, दोन्ही केसला इवनच येणार आहे का. बघा तुम्हाला एक एक्झाम्पल समजवतो. ओके, इवन फंक्शनचं समजा दोन एक्झाम्पल घेतलं, एक एक्स स्क्वेअर आहे, दुसरा इवन फंक्शनचा एक्स रेस टू 4 आहे. त्या दोघांचं प्रोडक्ट केलं तर एक्स रेस टू 6 येत आहे. हे कळते ना, इवन फंक्शनच आलंय बघा. हे दोन्ही इवन घेतलं होतं, प्रोडक्ट केल्यावर इवनच येत आहे. सेकंड, एक ऑड घेऊया एक्स क्यूब, दुसरं पण ऑड घेऊया सपोज एक्स रेस टू 5. त्या दोघांचं प्रोडक्ट करा, काय येत आहे बोला, काय येत आहे आन्सर, एक्स रेस टू 8 येत आहे. ओके, हे दोन्ही ऑड, एक्स रेस टू 8. हे बोथ आर ऑड होते, पण तुम्हाला जे आन्सर भेटलंय ते काय भेटलंय, इवन फंक्शन भेटलं. असं प्रत्येक वेळेला होतंय का, मायनस इंटू मायनस प्लस असतंय. ओके, कळतंय का, त्यामुळं असं होतंय. समजते का बघा, लक्षात येते. दोन इवन फंक्शनचं प्रोडक्ट घेतला तर इवनच येते, दोन ऑड फंक्शनचं प्रोडक्ट घेतला तरी सुद्धा इवन येते. नेक्स्ट, त्यानंतर सपोज फिफ्थ प्रॉपर्टी, इफ एक इवन आहे, इफ एफ इज इवन अँड जी इज ऑड, देन सांगा बघू आता एफ इंटू जी काय येईल.
इवन इंटू ऑड काय येईल, प्लस इंटू मायनस काय येत आहे, एवढंच क्वेश्चन आहे. प्लस इंटू मायनस मायनस असतंय, त्यामुळे एक आन्सर काय येणार, ऑड फंक्शन. समजते का बघा. ओके, इवन इंटू ऑड केला तर ऑलवेज काय येते, ऑड फंक्शन येते. त्यांचे पण एक्झाम्पल्स आपण बघणार आहोत या प्रॉपर्टीचे यूज करून. ओके, कळतंय. हे शिकलो आपण, हे गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत आणि एक्झाम्पल्स मध्ये वापरायचे आहेत. एक्झाम्पल्स कडे जायच्या आधी मी एक दोन नोट लिहितो, मग जाऊया आपण. एक्झाम्पल सोडवा लागल्यावर मग मजा येणार आहे आपल्याला थोडस. ओके, काही फंक्शन्स असे आहेत जे इवन पण नाहीत आणि ऑड पण नाहीत. ओके, त्यासाठी मी नोट लिहिणार आहे. असं लिहू शकतो का बघा, अ फंक्शन मे ऑड किंवा मे नायदर ऑर नॉर असं म्हणू शकतो मी. मे नायदर ओके अँड नॉर बी इवन. प्रत्येका बघा, तुम्हाला असे एक्झाम्पल्स तुम्हाला शोधू शकताय किंवा त्याला ग्रॅमॅटिकली व्यवस्थित छानपैकी तुमच्या लँग्वेज मध्ये लिहायचं झालं तर असं लिहू शकतो. ओके, अ फंक्शन मे नायदर इवन नॉर ऑड, हेच सगळ्यात सोपं आपलं. ओके, एखादे असं फंक्शन असू शकते जे इवन पण नसते ऑड पण नसते. म्हणजे कंपल्शन नाही की फंक्शन असलं की इवन किंवा ऑड असायलाच पाहिजे, असं काही कंपल्शन नाही. ओके, त्यांचे पण एक्झाम्पल्स बघूया वाटल्यास. एक एक्झाम्पल एफ ऑफ एक्स इज इक्वल टू लिहितो, ते इवन आहे का ऑड आहे चेक करा, किंवा दोन्हीच नसू शकते, असं पण येऊ शकते. हे इवन येते का ऑड येते, दोन्ही सुद्धा येत नाहीत सर. हे दोन्ही सुद्धा येत नाही. ओके, गुड. f of x is equal to e raised to x. This is a neither even nor odd. ओके, त्याचं एक्झाम्पल आहे. ते इवन पण होऊ शकत नाही, ऑड पण होऊ शकत नाही. तुम्ही एखादं एक्झाम्पल सांगू शकता का असं, असं एखादं एक्झाम्पल जे इवन ते इवन लॉग ऑफ एक्स टू द बेस, जस्ट लॉग एक्स घेतलं तरी चालतंय. लॉग एक्स सुद्धा इवन पण नाही आणि ऑड पण नाही. लक्षात येते का बघा, लॉग एक्स फंक्शन सुद्धा इवन पण म्हणता येत नाही, ओके, ऑड पण म्हणता येत नाही. ओके, ठीक आहे. कळालं असेल तर काही एक्झाम्पल्स करूया आपण. करूया ना. हो सर. ओके, गुड, छान. एक्झाम्पल नेक्स्ट पेजला करूया. क्वेश्चन फर्स्ट. ओके, डिटरमाइन इवन और ऑड. डिटरमाइन इवन और ऑड फर्स्ट त्याच्यामधलं. ओके, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू, तुम्हाला करायचं आहे, आधी मी 1-2 मिनिट तुम्हाला देतो. एक्स इंटू लॉग ऑफ in the bracket x plus under the root x square plus 1 under the root x square plus 1 bracket complete. ओके, हे फंक्शन इवन आहे का ऑड आहे चेक करायचं तुम्हाला. आय विल गिव्ह यू 2 मिनिट्स फॉर यू. तुम्ही 2 मिनिटांमध्ये विचार करून सांगू शकता. काय समजलं का, इवन आहे का ऑड आहे. सोडवा लागलाय ना मित्रांनो. हो सर. ओके,
झालं का? येते का आन्सर? सर मला नाही वाटत दोन्हीपैकी कोणते. ओके, मी एक ट्राय करू का? लक्ष देताय का? मला पण माहित नाही काय येणार आहे, पण आय विल ट्राय इट. ओके, मी ट्राय करतो, म्हणजे काय येते बघा, मी सॉल्व्ह करायचा प्रयत्न करतो. जे मी करतो ते करेक्ट करायला लागले की नाही, लक्ष द्या फक्त. ओके, सगळ्यांनी लक्ष देतो म्हटलं तर मी स्टार्ट करतो. ओके, तुमचं सोडवायचं थांबवायला पाहिजे तुम्हाला. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू जे काय दिलंय त्याला मी काय करतो, एफ ऑफ मायनस एक्स टाकूया तुमच्या ह्याच्या प्लॅन नुसार. एफ ऑफ मायनस एक्स म्हणजेच काय येणार आहे, मायनस एक्स इंटू लॉग ऑफ मायनस एक्स प्लस अंडर दी रूट. इथं काय फरक पडणार नाही, कारण मायनस एक्सचा स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअरच येणार. मायनस एक्स स्क्वेअर प्लस 1. ओके, ना याला सिम्प्लिफाय करायचं आपल्याला. सिम्प्लिफाय कसं करता येते बघा, मायनस एक्स इंटू लॉग ऑफ मायनस एक्स प्लस अंडर दी रूट एक्स स्क्वेअर प्लस 1. ओके, यालाच मी काय करू शकतो, त्याला असं लिहू शकतो का बघा, मायनस एक्स इंटू लॉग ऑफ ब्रॅकेट मध्ये अंडर दी रूट, रूटचा टर्म आधी लिहूया एक्स स्क्वेअर प्लस 1 आणि मायनस एक्स नंतर लिहूया. आणि आता काय करायचं आहे, रॅशनलाइज करूया म्हणतो मी. जे लॉग ऑफ हे क्वांटिटी आहे ना, ह्याला रॅशनलाइज करूया. रॅशनलाइज करायचं म्हणजे शिकलोय आपण नंबर सिस्टीम मध्ये, त्यानुसार रॅशनलाइज केलं तर काय येते बघूया. मी डिटेल मध्ये लिहितो, तुम्ही शॉर्ट मध्ये लिहिलं तरी चालतंय. लॉग ऑफ रॅशनलाइज करायचं म्हणजे काय, इथं मायनस आहे ना, त्या ठिकाणी प्लस घेऊन आपण काय करणार आहे, मल्टिप्लाय करणार आहे. न्यूमरेटर मध्ये ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर होत आहे, बरोबर आहे ना. ए स्क्वेअर म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस 1 होत आहे, हो सर. मायनस बी स्क्वेअर म्हणजे एक्स स्क्वेअर होत आहे, कारण ह्या टर्मचा स्क्वेअर मायनस ह्या टर्मचा स्क्वेअर होत आहे. आणि डिनॉमिनेटर मध्ये प्लसचा टर्म येत आहे. कुठलं टर्म येणार, अंडर दी रूट एक्स स्क्वेअर प्लस 1 प्लस एक्स येत आहे. बरोबर आहे का? हे कळालंय का सगळ्यांना? रॅशनलाइज हो, सर. करायचं समजतंय का बघा. हो सर. ओके, नेक्स्ट स्टेप मध्ये आता काय करूया, न्यूमरेटरला सिम्प्लिफाय करूया. मायनस एक्स इंटू लॉग ऑफ, ओके, एक्स स्क्वेअर प्लस 1 मायनस एक्स स्क्वेअर, ओके, डिवायडेड बाय डिनॉमिनेटर आहे तसं. ओके, इथं मायनस एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर कॅन्सल होत आहे. न्यूमरेटर मध्ये फक्त 1 राहत आहे मित्रांनो, लक्षात येत आहे. मायनस एक्स इंटू लॉग ऑफ, ओके, इन दी ब्रॅकेट 1 अपॉन काय आलंय बघा, अंडर दी रूट एक्स स्क्वेअर प्लस 1 प्लस एक्स असं आलंय. बरोबर आहे का? हे आता समजलं इथपर्यंत? हो सर. ओके, आता हे जे डिनॉमिनेटर आहे ते न्यूमरेटरला लिहूया, म्हणजेच एक्सपोनंटचं साइन चेंज होणार. लॉग ऑफ जर आपण त्याला न्यूमरेटर मध्ये लिहिलो तर असं होणार, एक्स प्लस अंडर दी रूट एक्स स्क्वेअर प्लस 1 आहे तसंच डिनॉमिनेटर लिहिलंय, फक्त रेज टू मायनस 1 येणार आहे. प्रत्येकात डिनॉमिनेटरला इथं काहीच नाही म्हणजे प्लस 1 असते, त्यालाच न्यूमरेटरला लिहिलं तर मायनस 1 होत आहे. आता लॉगचं प्रॉपर्टी आहे, ब्रॅकेट रेस टू इथं नंबर रेस टू मायनस जे काही एक्सपोनंट असते ते मल्टिपल होत आहे. इथं मायनस 1 आहे, त्याला मल्टिपल मध्ये लिहायला पाहिजे. मायनस 1 इंटू मायनस एक्स इंटू लॉग ऑफ एक्स प्लस अंडर दी रूट एक्स स्क्वेअर प्लस 1. ओके, इथं मायनस इंटू मायनस प्लस होत आहे, त्यामुळे एक्स इंटू लॉग ऑफ इन दी ब्रॅकेट एक्स प्लस अंडर दी रूट एक्स स्क्वेअर प्लस 1 ब्रॅकेट कंप्लीट. हेच होतं का बघा एफ ऑफ एक्स आपलं. हॅलो मित्रांनो, एफ ऑफ मायनस एक्स दिलं होतं आणि आपण सिम्प्लिफाय करावं लागलं आपल्याला. फक्त लॉग ऑफ जे क्वांटिटी होतं त्याला रॅशनलाइज केलो आपण. रॅशनलाइज केल्यावर आपल्याला काय भेटलंय, न्यूमरेटर रॅशनलायझेशन केलंय आपण, एफ ऑफ एक्स भेटलंय. म्हणजेच हे फंक्शन सुद्धा इव्हन फंक्शन आहे. Therefore f is even. समजतंय का सगळ्यांना? बघा हे नंतर क्लास संपल्यावर एकदा करा हे एक्झाम्पलला. ओके हो सर. ओके गुड. नवीन एक्झाम्पलला जाऊया. ओके, एक थोडस वेगळ्या पद्धतीचं एक्झाम्पल आहे, सेकंड वन.
हे पण इवन आहे का ऑड आहे चेक करायचं आपल्याला. ओके, फंक्शन इज डिफाइंड ऑन एफ फ्रॉम -2 to 3 दिलंय. फंक्शन कशावर डिफाइंड आहे ते दिलंय. हे डोमेन आहे, को डोमेन सुद्धा दिलंय 0 to 9. ओके, फंक्शन कशावर डिपेंड आहे बघा, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर. हे इवन आहे का ऑड आहे सांगा, विचार करा थोडासा. डायरेक्ट आन्सर सांगू नका, कारण एक्स स्क्वेअर इवन असते डायरेक्ट जनरली माहित आहे. हे जनरल फंक्शन नाही, इथे डोमेन आणि ओके को डोमेन दिलेत, त्याचा विचार करायचा आहे तुम्हाला. हा, कळते का? हे इवन आहे का ऑड आहे, काय दोन्ही येत नाही, काय असेल ते आन्सर सांगा. एक मिनिट विचार करा. आय विल गिव्ह यू 1 minute फॉर थिंकिंग. तुम्ही काय पाहिजे, तुम्हाला काय विचार करू शकताय करा. सर हा, इवन देखील नसणार आणि ऑड देखील नसणार. का? कारण की जर आपण याचं डोमेन आणि कोडोमेन बघायला गेलं तर पॅराबोला आहे ना इथला, तो -3 पर्यंत जात नाही, त्यामुळे ते सिमेट्रिक नाही, त्यामुळे ते इवन होत नाही. व्हेरी गुड. हे ग्राफ वरनं विचार करूया आपण. हे एक्झाम्पल त्यांनी सांगितल्यासारखं, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू वाय स्क्वेअर, एक्स स्क्वेअर म्हणजेच वाय इज इक्वल टू एक्स स्क्वेअर येत आहे. त्याचा ग्राफ थोड्या वेळाच्या आधी पण काढलं होतं आपण, पॅराबोला येत आहे. तुम्हाला माहित आहे पॅराबोलाचा ग्राफ अशा पद्धतीचा असते. ओके, हे पॅराबोलाचा ग्राफ आहे थोडक्यात. ओके, इथं बघा -2 to 3 दिलंय. सपोज मी इथं कुठंतरी -2 घेऊया, एक्स ऍक्सिस वर -2. ओके, आणि इकडं +3 इथं घेतो समजा. ओके, हे ग्राफ, एक मिनिट थोडस व्यवस्थित काढू ना. -2 इथं घेतो आणि +3 इथं येते. ओके ना, आता तुम्हाला माहित आहे -2 चा ग्राफ काढला, इथं जे व्हॅल्यू भेटतंय हे पॉइंट जे आहे इथंपर्यंत, -2 चं मग एक्स स्क्वेअर, -2 चा स्क्वेअर केलं की 4 असणार आहे. ओके, लक्षात येत आहे. मग हे पॉइंट होत आहे -2, 4 चा. ओके, आणि तसंच हे 3 ला जॉईन केलं मी, तर हे पॉइंट काय असणार आहे सांगा. 3 चा स्क्वेअर किती? 9, 3,9 आहे. ओके, आता वरचंच ग्राफ सोडा, फक्त मी आता डबल शेडेड करतो बघा. ह्याला बघा, हे ग्राफ जे मी काढायला लागलोय 3,9 पासून -2 to 4, त्या ग्राफला तुम्ही सिमेट्रिक अबाउट वाय ऍक्सिस म्हणू शकताय का? नाही सर. असं आहे बघा, हे असं आलंय, अशा पद्धतीचं ग्राफ आलंय. इकडं कमी आहे आणि राईट साईडला जादा आहे. मग हे आरशात बघितल्यावर असं दिसणार आहे का? त्याचं मिरर इमेज आहे का? ते नाही. ओके, लक्षात येत आहे. त्यामुळे हे काय होणार नाही, इवन होणार नाही. आणि ऑड होण्यासाठी तुम्हाला माहित आहे अबाउट ओरिजिनला ते काय पाहिजे, सिमेट्रिक पाहिजे, ते पण होत नाही. त्यामुळे तुम्ही काय लिहू शकता, नायदर इवन नॉर ऑड. समजते का बाबा? एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर बघितल्यावर खुश होऊन डायरेक्ट इवन लिहायचं नाही, डोमेन आणि कोडोमेन इथं दिलं होतं त्यामुळं. ओके, लक्षात येते. त्यांचा विचार करून आपल्याला आन्सर लिहायला पाहिजे. ओके, समजते का सगळ्यांना हे? हो सर. ओके, गुड. वेट अ मिनिट, काही एक्झाम्पल्स देतो तुम्हाला सॉल्विंग करायला, ट्राय करा तुम्ही. इवन ऑड दोन्ही फंक्शन्स आणि आयडेंटिकल फंक्शन्स एवढं घेतलंय आज आपण. आय थिंक तुम्हाला सगळ्यांना समजलंय असं मी कन्सिडर करतो. जर कोणाला समजलं नसेल तर त्यांनी विचारू शकता. ओके, कोणाला डाऊट आहे का? नाही. ओके, एक एक्झाम्पल तुम्हाला देतो, ते आयडेंटिकल आहे का नाही मला सांगा. ओके, आता शॉर्ट मध्ये फास्ट आन्सर सांगितलं तरी चालतंय. ओके, सगळं डिटेल मध्ये लिहित बसत नाही.
एक फंक्शन लिहिणार आहे, ते आयडेंटिकल आहे का नाही सांगायचं तुम्हाला. ओके, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू रूट एक्स चा होल स्क्वेअर अँड जी ऑफ एक्स इज इक्वल टू रूट अंडर द रूट एक्स स्क्वेअर. विचार करून सांगा हे आयडेंटिकल आहे का नाही. नाही हो, सर. आयडेंटिकल आहे का नाही. नाही सर. ओके, का नाही, काय प्रॉब्लेम झाला, का नाही. सर कारण की आपण जर एफ ऑफ एक्स बघितलं तर तिथे आपण एक्स ची व्हॅल्यू निगेटिव्ह घालू शकत नाही, पण जी ऑफ एक्स मध्ये आपण निगेटिव्ह व्हॅल्यू घालू शकतो. म्हणजेच काय, त्याचा अर्थ काय होतंय बघा. त्याचं डोमेन ऑफ दी फंक्शन एक्स इज ग्रेटर दॅन 0 येत आहे, असंच म्हणायचं ना. आणि ह्याचं डोमेन काय येत आहे. हो सर, और इक्वल टू पाहिजे ना एक्स सर. एक्स बिलॉंग्स टू आर चालतंय, कुठलं पण रिअल व्हॅल्यू चालतात इथं. ओके, आणि इथं फक्त ग्रेटर दॅन 0, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 चालतात. ओके, लक्षात येते, निगेटिव्ह चालत नाहीत. आणि इथं निगेटिव्ह सुद्धा चालतात कारण स्क्वेअर आहे, ते पॉझिटिव्ह होतात. त्यामुळे मित्रांनो दोघांचेही आयडेंटिकल होऊ शकत नाहीत. ओके, समजते, आयडेंटिकल कन्सेप्ट समजते का. अजून एक स्टेप तुम्हाला. हो सर. ओके, गुड. आता तुम्हाला इवन ऑड साठी एक फंक्शन देतो. इवन आहे का ऑड आहे तुम्हाला सांगायचं आहे. ओके, विचार करून सांगायचं, डायरेक्टली सांगायचं नाही, ते वेळ घ्या वाटल्यास. ओके, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू इन दी ब्रॅकेट एक्स स्क्वेअर मायनस 1 इंटू मॉड एक्स. हे इवन आहे का ऑड आहे सांगा. इवन आहे का ऑड आहे. सर इवन इवन आहे. मॉड एक्स इवन असते का ऑड असते. आहे. मॉड एक्स इवन आहे असते का ऑड असते. ओके, इवन होते. हे पण इवन आहे आणि हे पण इवन आहे. ओके, ब्रॅकेट मधले जे दिलंय एक्स स्क्वेअर मायनस 1 ते पण इवन आहे. मॉड एक्स सुद्धा इवन आहे. इवन इंटू इवन केलं तर आन्सर काय येते, इवन फंक्शन येते. ओके, हे गोष्ट लक्षात ठेवा. ओके, नेक्स्ट देतो बघा. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू ओके, किंवा त्याला असं लिहितो 1 प्लस 2 रेज टू एक्स रेज टू 7 डिवाइड बाय 2 रेज टू एक्स. हे इवन आहे का ऑड आहे चेक करायचं आहे. काय ते आन्सर याचा. सर इवन ही नाही, ऑड ही नाही. ओके, नायदर इवन नॉर ऑड. व्हेरी गुड, करेक्ट आहे. काय करताच येत नाही, सोल्युशन सोडवताच येत नाही त्याला. ओके, नाव नेक्स्ट 4th क्वेश्चन. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू अंडर द रूट 1 प्लस एक्स स्क्वेअर किंवा त्याला थोडस मायनस अंडर द रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. सांगा हे इवन आहे का ऑड आहे.
ऑड ऑड आहे सर. ऑड आहे. ऑड वाटतं. म्हणलं ओके ठीक आहे, मायनस कॉमन काढता येत असणार आहे. 1 मिनिट. हा बरोबर आहे, मधलं मायनस कॉमन काढावं लागतं आहे का नाही, त्यामुळे ऑड फंक्शन बनतंय. गुड, ठीक आहे, करेक्ट आहे. चालेल. सगळं ते आज जे घेतलंय ते कन्सेप्ट कळालेत का तुम्हाला? हो सर. व्हेरी गुड. एक डाऊट आहे एकांचा, ते डाऊट मी ग्रुपवर पाठवतो आणि सॉल्व्ह करूया. सगळ्यांनी विचार करा आधी 2 मिनिट, मी पाठवतो. आपण शिकलेल्या कन्सेप्टवर आहे का बघा. ओके, ह्याच टॉपिकचा आहे म्हणून सॉल्व्ह करून द्यायला लागलोय. ग्रुपवर पाठवलंय बघा, सगळ्यांनी बघा ते. सगळ्यांनी बघा, ग्रुपवर पाठवलंय. कोणाला सुचते काय आन्सर त्याचा? कोण सांगू शकताय काय दिलंय? एन बी दी सेट ऑफ नॅचरल नंबर्स, रिलेशन आर दिलंय एन वर, म्हणजेच डोमेन आणि कोडोमेन एनच आहे. आर रिलेशन दिलंय तुम्हाला इथं. आर रिलेशन कसं दिलंय बघा. आर इज इक्वल टू, सगळे असे मेंबर्स आहेत ऑर्डर पेअर्स मध्ये एक्स कॉमा वाय बिलॉंग्स टू एन बाय एन, म्हणजेच याचा अर्थ काय होतंय, एन क्रॉस एन मधले, म्हणजे कार्टेशियन प्रोडक्ट ऑफ एन क्रॉस एन सच दॅट. ओके, काय रिलेशन दिले? कंडिशन एक्स क्यूब मायनस 3x स्क्वेअर वाय मायनस एक्स वाय स्क्वेअर प्लस 3y क्यूब इज इक्वल टू 0. ओके, देन दी रिलेशन विल बी. आता हे रिलेशन काय ते सांगा म्हटले. ओके, तिन्ही टेस्ट चेक करायचं आहे आपल्याला. ओके, कसं चेक करणार? ओके, मी शॉर्ट मध्ये एक्सप्लेन करतो, लक्ष द्या सगळ्यांनी. फर्स्ट वन, रिफ्लेक्सिव्ह असण्यासाठी काय पाहिजे माहित आहे तुम्हाला. ओके, काय पाहिजे? एक्स कॉमा एक्स बिलॉंग्स टू, ओके, काय यायला पाहिजे आता? आर मध्ये यायला पाहिजे. ओके, तर आपण काय करूया, एक्स इज इक्वल टू एक्स टाकल्यावर काय येतंय बघा. ओके, एक्स इज इक्वल, एक्स आणि वाय दोन्ही इक्वल टाका आणि आन्सर काय येतंय बघा म्हणते. एक्स इज इक्वल टू वाय टाकून बघा आन्सर काय येतंय सांगा मला. त्या एक्सप्रेशन मध्ये एक्स इज इक्वल टू वाय टाका. करा लागलाय ना? ओके, रिफ्लेक्सिव्ह येते काय? हो सर, रिफ्लेक्स. ओके, सेकंड, सिमेट्रिक हो येण्यासाठी सर, येते रिफ्लेक्शन. हा, सिमेट्रिक येण्याच्या ठिकाणी काय केलं पाहिजे? एक्स वाय बिलॉंग्स टू आर दिलं, हे गिवन घ्या. आता तुम्ही हे चेक करा की वाय कॉमा एक्स बिलॉंग्स टू आर येते का, म्हणजेच एक्सच्या ठिकाणी वाय टाका, वायच्या ठिकाणी एक्स टाका आणि इक्वल टू 0 येते का बघा. ते जे दिलंय त्या रिलेशनचं यूज करून सोडवलं तरी चालतंय.
ओके, आय थिंक दिस इज नॉट इक्वल टू Natural. 0. हे येत नाही, म्हणजेच y, x इज नॉट बिलॉंग्स टू r. म्हणजेच काय लिहिणार तुम्ही, दिस इज नॉट अ सिमेट्रिक. हे सिमेट्रिक येऊ शकत नाही. कळते का? आता ट्रान्झिटिव्हिटी, येतोय. हा, आता ट्रान्झिटिव्हिटी चेक करा. ट्रान्झिटिव्हिटीचा दर चुकून सुद्धा येणार नाही. लक्षात येते का? हो सर. ट्रान्झिटिव्हिटी कसं चेक करायचं, फक्त रिवाइज करून टाकतो. ओके, का बघा, x, y बिलॉंग्स टू r घ्या आणि तसंच y, z बिलॉंग्स टू r घ्यायचं. हे दोन्हीही घ्यायचं एक्सप्रेशन अँड देन तुम्ही ट्राय करायचं की x, z बिलॉंग्स टू r येते का बघायचं. आय थिंक इथं येत नाही. काय येत नाही, तर ते सिमेट्रिक एक्सप्रेशन तर नाहीच नाही. आणि त्याचबरोबर इथं एक्स वाय च्या रिलेशन मध्ये वाय जेडच्या फॉर्म मध्ये लिहिलं. त्या दोघांना सिम्प्लिफाय करून आपण x, z बिलॉंग्स टू r हे एक्सप्रेशन दाखवू शकत नाही. ओके, समजतंय का बघा. याचा आन्सर माझ्या मते रिफ्लेक्सिव्ह असणार आहे, बट नायदर अ सिमेट्रिक नॉर अ ट्रान्झिटिव्ह. काय दिलंय अनुज आन्सर माहिती आहे का तुम्हाला? हो सर, ऑप्शन पहिला येते. व्हेरी गुड. समजतंय तुम्हाला काय केलंय? हो सर. हो सर. ओके, इझी आहे सर काय? तिथं n क्रॉस n असं का दिलंय? हा, ते कार्टेशियन प्रोडक्ट आहे. म्हणजे ह्याचा अर्थ काय होत आहे, एन क्रॉस एनचा इथं दाखवतो बघा. हे जे एन क्रॉस एनचा अर्थ असं होतं, एक्स पण एन मधला आहे, ह्या एन मधला आहे, वाय सुद्धा एन मधला आहे. म्हणजे एक्स आणि वाय दोन्ही नॅचरल नंबर्स आहेत. कळतंय? हा हा. किंवा ते लिहायची गरज नव्हती त्यांना. त्यांनी काय सांगितलं माहितीये का, फंक्शन इज डिफाइंड ऑन एन म्हटलंय. इज डिफाइंड ऑन एन. डिफाइंड ऑन एन म्हणजे याचा अर्थ असं होत आहे की एफ फ्रॉम एन टू एन. ओके, आणि एफ फ्रॉम एन टू एन म्हणजेच हे एन क्रॉस एन असं त्याचा अर्थ होत आहे. त्यालाच अजून एका भाषेत सुद्धा बोलू शकतो मी. अजून एक भाषेत काय बोलू शकतो, एक्स, वाय जेवढे रिलेशन मधले मेंबर्स आहेत ते सगळे मेंबर्स कशामधले आहेत, हा, कार्टेशियन प्रोडक्ट एन क्रॉस एन मधले आहेत. लक्षात येत आहे? हो सर. हे सगळ्यांचा अर्थ एकच होत आहे, फंक्शन एफ इज डिफाइंड ऑन एन. ओके, थँक्यू. छान. ओके, हे रिलेशनचं एक डाऊट सोडवलं, बरं वाटतंय. ठीक आहे, आजचं जे घेतलंय ते रिवाइज करून बघा. ओके, काही क्वेश्चन्स तुम्हाला पाठवतो आता थोड्या वेळात, ते पण सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. जे डाऊट्स आहेत ते उद्या घेऊया आणि रिमेनिंग उद्या मे बी अजून एक दोन पॉईंट मी फंक्शन्स मधलं घेतो आणि फंक्शन्स थांबूया. म्हणजे संपते आपलं फंक्शन्स ऑलमोस्ट. आपण मग पुढे जाऊया. फंक्शन मध्ये ट्रिग्नोमेट्री राहते. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन सुद्धा ह्यातच घेतात बरेच जण, पण मी घेणार नाही. कारण मी ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन ट्रिग्नोमेट्री मध्ये घेणार आहे. स्पेशली ट्रिग्नोमेट्रिक टॉपिक आहे ना त्याच्यामध्ये. त्यावेळेला आपण ट्रिग्नोमेट्री घेऊया, आता नको. ओके, थँक्यू ऑल ऑफ यू. थँक्यू सर. ओके, Thank you, sir. गुड नाईट. थँक्यू सर. गुड नाईट.